श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. सारामृताचं पारायण करायचं असेल किंवा गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल, तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं असेल किंवा एखाद्या व्रताला सुरुवात करायची असेल, जसं की वैभव लक्ष्मी व्रत असेल, 16 सोमवार व्रत असेल किंवा अजून कोणती व्रत असतील, तर सुरुवातीला आपण काय करतो की संकल्प करतो. आणि संकल्प से सिद्धी म्हणजे जेव्हा आपण संकल्प करून एखादी सेवा करतो तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळतं आणि त्या विशिष्ट कालावधीमध्ये मिळतं की ज्या कालावधीचा आपण संकल्प केलेला आहे. एखादी इच्छा, आपली एखादी मनोकामना आहे, खूप दिवसांपासून आपण प्रयत्न करतोय पण आपली ती इच्छा पूर्ण होत नाहीये. म्हणजे काय की आपण मेहनत तर करतोय पण आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाहीये. तर आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणजेच आपल्या इच्छा, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी संकल्पयुक्त सेवा करणं गरजेचं आहे. आणि संकल्पयुक्त सेवा जर आपण केली तर 100% आपण समजून जायचं की ह्या सेवेचं फळ आपल्याला मिळणारच मिळणार आहे. आणि जी इच्छेसाठी, मनोकामनेसाठी आपण सेवा करत आहोत ती 100% पूर्ण होणारच होणार आहे. पण असं नाही की तुम्ही संकल्प केलं, रोज फक्त वाचताना किंवा जी काही तुम्ही सेवा करताय, तुमचं मन एकीकडे, तुम्ही एकीकडे बघताय, इकडं फक्त मी संकल्प केलाय आणि वाचायचं म्हणून वाचणार. तुमची इच्छा पूर्ण होणार नाही, तुमचं काम पूर्ण होणार नाही. संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय? तुमची श्रद्धा, तुमचा भाव, तुम्ही सर्वस्व त्या भगवंतावर सोपवलेला आहे की हा महाराज, आता मी तुम्हाला शरण आलेली आहे, मी माझं काम करत आहे, त्याचबरोबर संकल्पयुक्त ही सेवा करत आहे. तर मला पूर्ण विश्वास आहे की माझं हे काम तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या कृपेनेच होणार आहे. हा विश्वास असेल तरच संकल्पयुक्त सेवेचा सुद्धा अनुभव येतो, नाहीतर येत नाही. तुम्ही मग काहीही करा. आता संकल्पयुक्त सेवा तुम्ही 21 दिवसांची केली, 108 दिवसांची केली, 11 दिवसांची केली. आता माझे 11 दिवस झाले, माझी तर इच्छा पूर्ण झाली नाही. आता माझे 21 दिवस झाले, माझी तर इच्छा पूर्ण झाली नाही. हे तुम्ही म्हणू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या मनातून, तुमच्या तोंडातून हे शब्द काढताय ना, यातूनच लक्षात येतं की तुम्ही विश्वासाने ही सेवा केली नाही. जो व्यक्ती, आता समजा मी संकल्पयुक्त 21 दिवसांची सेवा केली, 21 दिवस झाले, माझी काही इच्छा, अजून माझं जे कामासाठी मी केलं होतं ते पूर्ण झालं नाही. पण मी जर म्हटलं 22व्या दिवशी विचार जरी केला मनामध्ये की अरे 1 महिना झाला मी सेवा केली नाही, माझं हे पूर्ण झालं नाही, माझं कधीच ते काम होणार नाही. कारण का? इथेच सिद्ध होतं की माझ्या सेवेवर माझा विश्वास नाही आणि त्याचबरोबर ज्या भगवंताची मी सेवा केली आहे, महाराजांची, त्या महाराजांवर पण माझा विश्वास नाही. आपण संकल्पयुक्त जेवढ्या दिवसांची सेवा केली तेवढ्या दिवसांची सेवा करायची आणि तोपर्यंत जरी तुमची इच्छा पूर्ण झाली नाही, बऱ्याच वेळेला पूर्ण होते आणि पण झालीच नाही, तर त्यानंतर सुद्धा महाराजांना विनंती करायची, महाराज मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की माझं हे काम जे आहे तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या कृपेनेच होणार आहे. माझा हा पूर्ण ठाम विश्वास आहे. महाराज हे असं माझं होऊ द्या. मी तुम्हाला विनंती करतो. कधीही ऑर्डर सोडायची नसते, विनंती करायची असते, प्रार्थना करायची असते, तेव्हाच ती इच्छा, ती मनोकामना आपली पूर्ण होत असते. तर हे आपलं प्रार्थना करण्याचं काम आपलं चालू ठेवायचं, पण ते त्या भगवंताच्या हातात आहे की ती गोष्ट आपल्याला कधी द्यायची आणि ती गोष्ट आपल्यापर्यंत कधी पोचवायची. आपण आपले चांगले कर्म, आपले काम करत राहायचं, प्रार्थना करत राहायची, 100% आपल्याला फळ मिळणारच आहे. आणि आता तुम्ही बघा, कोणतीही सेवा करताय, तुम्ही सेवा संध्याकाळी करा, दुपारी करा, कधीही करा, पण संकल्प जो असतो कोणत्याही याचा, तो सकाळी देवपूजा झाली की आपला संकल्प करून घ्यायचा, देवाजवळ दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, संकल्प करून घ्यायचा. कारण त्यावेळेला आपण फ्रेश असतो, स्नान झालेलं असतं, मनामध्ये खूप काही विचार नसतात, खूप म्हणजे इकडचं तिकडचे आवाज असं काही नसतं, सात्विक वेळ असते, सात्विक वातावरण असतं. तर त्या वेळेमध्ये आपण संकल्प केला आणि तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही दुपारी, संध्याकाळी जरी सेवा केली तर काही हरकत नाही. संकल्प हा फक्त एखादी तुम्ही व्रत किंवा एखादं पारायण सुरू करणार आहात तर फक्त पहिल्याच दिवशी करायचा असतो. परत मध्ये सेवा पूर्ण होईपर्यंत संकल्प करायचा नसतो. संकल्प फक्त एकच वेळा करायचा असतो, ज्या दिवशी आपण सेवेला किंवा व्रताला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी. आता संकल्प कशा पद्धतीने करायचा तर बघा, आपला उजवा हात जो आहे, आता तुम्हाला हात माझा डावा दिसेल कारण हा फ्रंट कॅमेरा आहे. आता मी डावा हात पकडते म्हणजे तो तुम्हाला उजवा हात दिसेल. तर बघा, उजव्या हातावर आपल्याला काय करायचं, पाणी घ्यायचं. आता
संकल्प जर आपण पूर्ण जे गुरुजी ब्राह्मण असतात त्यांच्या पद्धतीने सांगितलं तर मंत्र वेगवेगळे हे म्हणावे लागतात, तर त्या पद्धतीने आपल्याला करायचं नाही. तशा पद्धतीने करायचं म्हटलं तर तुम्ही गुरुजी ब्राह्मणांना बोलून संकल्प करू शकता. पण आपल्याला घरच्या घरी अगदी साधा आणि सोपा आणि जो मी करते आणि खरंच या सेवेन म्हणजे संकल्पाने तुमच्या ज्या इच्छा मनोकामना असतील त्या पूर्ण होतातच होता. आता हल्ली या 1-2 वर्षात तर मी संकल्पयुक्त सेवा अशा जास्त करत नाही, फक्त करत राहते. पण आपण सुरुवात करताय, आपली काही मनोकामना आहे तर संकल्पयुक्त आपण करू शकतो. आता आपण याच्या हातावर पाणी घेतलं, एक पळी जी आपलं ताम्हण पळी असतं ना, एक ताम्हण घ्यायचं, ते खाली ठेवायचं. देवपूजा करण्याचा तांब्या असतो, त्यामध्ये पाणी घ्यायची, आपली पळी असते पूजेची, ती पळी घ्यायची आणि हातावर आपण एक पळी पाणी घेतलं. त्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला अक्षदा त्या आपल्या हातावर टाकायच्या, पाणी घेतलेल्या याच्यावर अक्षदा टाकायच्या. अक्षदा, आता बरेच जण काय करतात, अक्षदा म्हटलं की पांढरे तांदूळ घेतात, तर अक्षदा म्हणजे पांढरे तांदूळ नाही, रंगवलेले तांदूळ, हळदी कुंकाने रंगवलेले तांदूळ त्या अक्षदा घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फुल सुद्धा घेऊ शकता, पण पाणी आणि अक्षता घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही. फुल असेल तर फुल पण ठेवलं आपण हातामध्ये तरीही चालेल. आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट, आता आपण हातामध्ये पाणी आणि हे असं पकडायचं, ते पाणी खालून गळून जाते असं नाही करायचं. इथे आपल्याला मध्यभागी पाणी ठेवायचं आहे. ते ठेवल्यानंतर सुरुवातीला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. तुम्ही कधीही कोणत्याही देवासाठी कोणत्याही सेवेसाठी संकल्प करा, सुरुवातीला गणपती बाप्पांचं नाव घ्यायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम गणपतये नमः हे सुरुवातीला म्हणायचं. त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं. आपली जीही कोणती कुलदेवी असेल त्यांचा मंत्र तुम्हाला माहित असेल तर तो मंत्र म्हणायचा. आता कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः हे म्हणायचं. आणि त्यानंतर आता आपण स्वामींची सेवा करणार आहोत. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे म्हणायचं. म्हणजे तुम्ही पूर्ण लीन झाला आहात, ते तुमचे गुरु आहेत, तुमची आई आहे, तुमचे वडील आहेत, तुमच्यासाठी स्वामी सर्वस्व आहेत. आणि स्वामी मी तुमच्याकडे म्हणजे काही मागत आहे इच्छा, त्यासाठी हे आपल्याला सुरुवातीला म्हणायचं. आणि त्यानंतर आपलं नाव स्वतःचं बोलायचं. मी प्रांजली, आपलं तुमच्या मिस्टरांचं नाव असेल की तुमचं आडनाव बोलायचं, तुमच्या वडिलांचं नाव असेल तर वडिलाचं नाव नंतर आडनाव बोलायचं. आणि त्यानंतर तुम्ही कुठे राहता, म्हणजे मी समजा इथे राहते तर तुमच्या जागेचं नाव किंवा तुमच्या गावाचं नाव ते तुम्हाला बोलायचं आहे. आपलं गोत्र आपल्याला सांगायचं आहे. आता बऱ्याच जणांना गोत्र माहित नाहीये, तर गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. मी प्रांजली, समजा तुम्ही काश्यप गोत्राची, इथे राहणार. स्वामी माझ्या या मनोकामनेसाठी या इच्छेसाठी मी 21 दिवसांची 108 दिवसांची सेवा करण्याचा संकल्प करत आहे. आणि स्वामी मी तुम्हाला विनंती करते, मी तुम्हाला प्रार्थना करते की माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या व जीही काही माझी मनोकामना आहे, इच्छा आहे, ती पूर्ण होण्यासाठी जेही काही अडथळे येत आहेत, विघ्न येत आहेत, ते दूर होऊन तुमच्या कृपा आशीर्वादाने माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या किंवा एखादी गोष्ट मला मिळू द्या. जे काही असेल ते तुम्हाला बोलायचं. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे, आता बरेच जण काय करतात की बाबा ताम्हणामध्येच आपण टाकतो आणि परत त्याच्यावर आपण हातावर पाणी टाकतो. पण मी काय करते, मी तुम्हाला माझं सांगते. तुम्ही हे संकल्प बोललेलं पाणी ताम्हणावर पण सोडू शकता आणि परत आपल्या हातावर पाणी पण टाकू शकता. पण मी काय करते, संकल्प केलेलं हे जे पाणी आहे तर महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या चरणांजवळ मी हे टाकते की महाराज मी तुम्हाला शरण आलेले आहे, मी तुमच्या चरणांशी म्हणजे संकल्प हे केलेला आहे, माझा तो भाव तसा असतो आणि मी तिथे टाकते. आणि हा माझा संकल्प झाला आणि मग मी सेवेला सुरुवात करते. संकल्प केल्यानंतर समजा संकल्प कधी असा करायचा नाही की माझी इच्छा अगोदर पूर्ण होऊ द्या आणि इच्छा पूर्ण झाल्यावर मी ही सेवा करेल, नाही. संकल्प केला की त्याच दिवसापासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. मग सेवा करत करत असताना बऱ्याच वेळेला अगदी काही दिवसांमध्ये सुद्धा आपली इच्छा पूर्ण होते. तरी पण जो संकल्प आपण जेवढ्या दिवसांच्या सेवेचा केलेला आहे तेवढ्या दिवसांची सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे, अर्धवट सोडायची नाही. जेवढा संकल्प आहे
तेवढंच आपण जे बोललोय, जे काही केलंय ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्पयुक्त जी सेवा आहे ती सेवा करायची आहे. आता बरेच जण काय करतात की नारळ, खडीसाखर, गुलाबाचं फूल केंद्रामध्ये घेऊन जातात, ते हातामध्ये धरतात आणि तिथे म्हणतात. तर तो संकल्प नसतो. हे हातामध्ये पाणी घेऊन केलेला असतं तो संकल्प असतो. जे आपण केंद्रामध्ये ठेवतो ते महाराजांना आपण साकडं घालतो की महाराज मी अशी अशी सेवा करणार आहे, तर निर्विघ्नपणे माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या, मी ही सेवा करणार आहे असं आपण ते महाराजांना सांगतो. तो संकल्प नसतो. संकल्प जो आता सांगितला त्या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा असतो, साधा आणि सोपा. श्री स्वामी समर्थ.